Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. Friends, today we are going to learn brainstorming topic of history of novel. हिस्ट्री ऑफ नॉवेल या टॉपिकमधील आपण ब्रेनस्टॉर्मिंग हा भाग बघणार आहोत. आपण एक एक क्वेश्चन्स व्यवस्थितरित्या समजून घेऊया. सुरुवातीला पहिला क्वेश्चन आहे मॅच द कॉलम्स, जोड्या लावा. इथं ए व बी असे दोन कॉलम दिलेले आहे. तुम्हाला योग्य तो पर्याय निवडून त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. फर्स्ट मुरासकी शिकुबू, पेज नंबर 173 बघा. तुम्हाला तिथे एक वाक्य दिसते आहे, मुरासकी शिकुबूज टेल ऑफ गेंजी इन द ब्रॅकेट 1010 हॅज बीन डिस्क्राईब ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. म्हणून मुरासकी शिकुबूज याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 टेल ऑफ गेंजी. बी या कॉलममधील पर्याय क्रमांक 3. आता सेकंड नॉवेला. नॉवेला या पर्यायाचं योग्य उत्तर आहे बघा पेज नंबर 173. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नॉवेला मिनिंग न्यू. म्हणून याचा योग्य पर्याय क्रमांक 4 न्यू. आता नेक्स्ट डॉन क्विक्झट. डॉन क्विक्झट याचा योग्य पर्याय आहे बघा पेज नंबर 173. डॉन क्विक्झट बाय स्पॅनिश रायटर मिगल डी सर्वंटिस याने लिहिलेलं आहे. स्पॅनिश रायटर मिगल डी सर्वंटिस याने लिहिले, म्हणून सर्वंटिस नंबर 1 हे ऑप्शन आहे. आता शेवटचं राजमोहन्स वाईफ, पेज नंबर 174. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज्ड इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय एन इंडियन. म्हणून याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. अशा रीतीनं आपण जोड्या या योग्य रीतीने लावलेल्या आहे. आता क्वेश्चन नंबर 2, पिक आउट द ऑड एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप. खाली 3 प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये वेगवेगळे पर्याय दिले, त्यातला विषम घटक तुम्हाला काढायचा आहे. पहिला प्रश्न अरुण जोशी, विक्रम सेठ, ग्रॅहम ग्रीन, किरण नगरकर. मित्रांनो, अरुण जोशी, विक्रम सेठ आणि किरण नगरकर हे इंडियन इंग्लिश रायटर आहेत. ग्रॅहम ग्रीन हे इंडियन रायटर नाही, म्हणून ग्रॅहम ग्रीन हा विषम घटक, म्हणून ऑड एलिमेंट. आता दुसरा प्रश्न प्लेस, पिरियड, थीम, क्लायमॅट, लाईफस्टाईल. मित्रांनो, तुम्ही जर 175 पेज बघितलं तर तिथं नॉवेलचे एलिमेंट्स दिलेले आहेत. यामध्ये सेटिंग या भागात प्लेस, पिरियड, क्लायमॅट अँड लाईफस्टाईल हे सेटिंगचे भाग आहे. तर थीम हे स्पेशल नॉवेलचा एलिमेंट आहे, त्यामुळे थीम हा ऑड एलिमेंट आहे. आता तिसरा प्रश्न थीम, प्लॉट, कॅरेक्टर, नॉवेला. मित्रांनो, थीम, प्लॉट आणि कॅरेक्टर हे नॉवेलचे घटक आहेत. नॉवेला ही एक कॉन्सेप्ट आहे. या घटकामध्ये नॉवेला ही कॉन्सेप्ट वेगळी आहे, म्हणून नॉवेला हे एलिमेंट जे दिलेलं आहे ते ऑड आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 3, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इथं 4 स्टेटमेंट्स दिलेले आहे, त्याला कंप्लीट करायचं आहे. पहिलं द 2 टाईप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट्स दॅट द प्लॉट मे हॅव आर. मित्रांनो, पेज नंबर 175ला नॉवेलचे एलिमेंट्स दिलेले आहे. त्यामध्ये प्लॉट हा भाग बघायचा आहे. त्यामध्ये कॉन्फ्लिक्टचे 2 प्रकार दिलेले आहे, इंटरनल कॉन्फ्लिक्ट आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. म्हणून उत्तर येईल द 2 टाईप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट्स दॅट द प्लॉट मे हॅव आर इंटरनल कॉन्फ्लिक्ट अँड एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. दुसरा प्रश्न द वर्ड पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम. मित्रांनो, आता पेज नंबर 176 बघायचं आहे. तुम्हाला टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये पिकारेस्क नॉवेल हा टाईप दिसेल. तिथं पहिलंच वाक्य आहे द वर्ड पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. म्हणून उत्तर काय येईल द वर्ड पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम स्पॅनिश वर्ड पिकारो. आता पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न द एपिस्टोलरी नॉवेल प्रेझेंट्स दी नॅरेटिव्ह थ्रू. पुन्हा टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये एपिस्टोलरी नॉवेल जो टाईप आहे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा तिथं वाक्य दिलेलं आहे द एपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. म्हणून याचं उत्तर काय येईल सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. एपिस्टोलरी नॉवेलमध्ये पत्रांद्वारे
स्टोरी ही डेव्हलप होत असते, स्टोरी तयार केली जात असते. म्हणून उत्तर काय येईल, द एपिस्टोलरी नॉवेल प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. आता शेवटचा प्रश्न, इन द 18th century मिडल क्लास could get the time for reading and discussing the novels because. पेज नंबर 174 बघा. The spread of machines could provide a time to the educated middle class for reading and discussion about the books. म्हणजे मशीनचा उगम झाला आणि त्यामुळे काय झालं की मिडल क्लासमधील जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांनी रीडिंग आणि डिस्कशन, पुस्तकांवरचं रीडिंग आणि डिस्कशन याची सुरुवात केली. म्हणून उत्तर काय येईल, इन द 18th century मिडल क्लास कुड गेट द टाईम फॉर रीडिंग अँड डिस्कसिंग द नॉवेल्स बिकॉज द स्प्रेड ऑफ मशीन. आता मित्रांनो शेवटचा प्रश्न चौथा, राईट शॉर्ट नोट्स ऑन. आता तिथं 4 कन्सेप्ट्स दिलेले आहेत. पहिली आहे स्टाईल ऑफ द नॉवेल, सेकंड आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, थर्ड आहे नॉवेला आणि चौथी आहे इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉवेल्स. आपण याची काही उत्तरं तयार केलेली आहेत ते आपण बघूया. फर्स्ट, स्टाईल ऑफ द नॉवेल. मित्रांनो तुम्ही जर एलिमेंट्स ऑफ नॉवेल हा मुद्दा बघितला तर त्यामध्ये लँग्वेज ऑर स्टाईल ऑफ द नॉवेल हा मुद्दा तुम्हाला सापडेल, हा घटक सापडेल. त्यामध्ये हे उत्तर तुम्हाला सापडेल. ए, आपण पॉईंट वाईज उत्तर केलेलं आहे. ए, द ऑथर युजेस हिज ओन लँग्वेज अँड टेक्निक टू नॅरेट द कोर्स ऑफ इव्हेंट्स. आणि बी, द लिंग्विस्टिक डिव्हायसेस आर यूज टू मेक नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. आता आपला दुसरा प्रश्न, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये तुम्हाला हा प्रकार सापडेल. याचं उत्तर आहे, द टर्म इज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रिटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. विल्यम जेम्स याने त्याच्या ट्रिटाइजमध्ये, प्रबंधामध्ये त्याचं नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजीमध्ये ही टर्म, ही संज्ञा वापरली होती, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज द फ्लो ऑफ थॉट्स. विचारांचा प्रवाह असतो. द इन्सिडंट्स आर अरेंज इन द प्लॉट इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. आणि यामध्ये घटनांच्या क्रमानुसार प्लॉटमध्ये अरेंजमेंट केलेली असते. द नॉवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. नॉवेलिस्ट, कथाकार, कादंबरीकार हे नॅरेट्स करतात, स्टोरी लिहितात. कसं तर कॅरेक्टरच्या मनामध्ये जाऊन ते स्टोरी लिहित असतात. आता तिसरा प्रश्न, नॉवेला. पेज नंबर 175वर नॉवेला ही कन्सेप्ट दिलेली आहे. आपण याचे उत्तर पॉईंट वाईज तयार केलेले आहे. ए पॉईंट, द वर्ड नॉवेला इज ओरिजिनेटेड फ्रॉम इटालियन वर्ड नॉवेली. नॉवेला हा शब्द नॉवेली या इटालियन वर्डपासून तयार झालेला आहे, त्याचा उगम झालेला आहे. सेकंड, बी पॉईंट, इट इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. फुल लेंथ नॉवेलपेक्षा हा थोडा छोटा आणि शॉर्ट स्टोरीजपेक्षा थोडा मोठा असतो, म्हणजे मध्यम आकाराचा हा नॉवेला प्रकार असतो. सी, इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड शॉर्ट नॅरेटिव्ह. याला एक चांगलं स्ट्रक्चर असते, संरचना असते आणि छोटीशी कथा यामध्ये दिलेली असते. इट इज ऑफन सटायरिक अँड रिअलिस्टिक इन टोन. हा बऱ्याचदा सटायरिक, विडंबनात्मक किंवा रिअलिस्टिक, वास्तववादी असते. डी पॉईंट, इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट ऑर इश्यू. हा एखाद्या घटनेवर किंवा एखाद्या मुद्द्याला घेऊन नॅरेट केला जात असतो, त्यावर तो फोकस केला जात असतो, त्यावर स्टोरी लिहिलेली असते. इट हॅज 1 or 2 मेन कॅरेक्टर्स विच टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन. यात मेन कॅरेक्टर 1 किंवा 2 असतात, जे सिंगल ट्रॅडिशन भोवती फिरत असतात. आता आपला पुढचा प्रश्न, नाव लास्ट क्वेश्चन, इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉवेल्स. पेज नंबर 174मध्ये इंडियन सिनॅरिओ या पॉईंटमध्ये याचं उत्तर तुम्हाला सापडेल. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय's राजमोहन's वाईफ इज कन्सिडर ॲज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश. आता बी पॉईंट, द ट्रायो मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव प्रिवेल्ड द पिरियड. या त्रिकूटाने, कोणतं त्रिकूट? मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजाराव यांनी या नॉवेलच्या पिरियडमध्ये जेव्हा ती नवीन आली होती तेव्हा प्रिवेल्ड केलं होतं, वर्चस्व गाजवलं होतं. आता सी पॉईंट,
अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी and मनोहर मालगावकर changed Indian English novel through their works. अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी आणि मनोहर मालगावकर यांनी त्यांच्या पुस्तकांथ्रू, कादंबऱ्यांथ्रू इंडियन इंग्लिश नॉवेलचा चेहरा मोहरा बदलला. नेक्स्ट पॉईंट, द नॉवलिस्ट अमिताव घोष, विक्रम सेठ and उपमन्यू चटर्जी ॲडेड न्यू फीचर्स इन द नॉवेल. अमिताव घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चटर्जी या नॉवेलिस्टनी नॉवेलमध्ये नवीन फीचर्स ॲड केले. आता शेवटचा पॉईंट, रिसेंट नॉवेलिस्ट आर सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नगरकर. ही काही लेखकांची आपण नावे दिलेली आहेत. सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर हे रिसेंट नॉवेलिस्ट आहेत. अशा प्रकारे आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल या टॉपिकचा ब्रेनस्टॉर्मिंग हा भाग बघितलेला आहे. मित्रांनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. माझे प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 12वीचे इतर टॉपिक्स हवे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व टॉपिक्सचे लिंक्स अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्ही हव्या असलेल्या टॉपिकच्या लिंकला क्लिक करून तो टॉपिक बघू शकतात. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.